कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विक्रांत शेठ सिस्टर आलो यांची सोय लावून, हा? पण तुला पुन्हा भेटणार हे नक्की। थँक्यू, चला चल एक मिनिट, आत्ता सावली कुठे? काय रे? सांगतो। माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले। नंतर बघतो तर काय, सावली वहिनी दारातच नव्हती। तिलोत्तमा, जगन्नाथजी थांबा। मला माहिती आहे की तुमच्यात आणि मॉम मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण ते नंतर सॉल्व्ह केले जाऊ शकतात। आता सावली वहिनीला शोधणं जास्त गरजेचं आहे। प्लीज त्याच्याकडे फोकस करूया, प्लीज। मला वाटतं सोहम बरोबर म्हणतोय। बाकी सगळं विसरून आता सावली कुठे हे शोधणं जास्त महत्वाचं आहे। काय डोक्यात घेऊन पोर घरातून बाहेर पडलीये देव जाणे। सानिकाच्या वेळेस काय झालं माहितीये ना? सारंग कुठे आहे? जे त्याला माहिती आहे काय सगळं? हे सगळं सारंग दादा समोरच झालं। तोही आता सावली वहिनीला शोधतोय। आम्ही सावली वहिनीच्या माहेरून जेव्हा आलो त्याच्यानंतर सारंग दादा तिची विशेष काळजी करू लागलाय। बघितलंय जगन्नाथजी, तुम्हाला बोलवलेलं मॉमला आवडणार नाही हे माहीत असताना सुद्धा आम्ही तुम्हाला बोलवलं, कारण आम्हाला ही अपेक्षा आहे की तुम्ही आमची मदत करा। त्यामुळे प्लीज आमची मदत करा। ठीक आहे, आपण सगळे मिळून सावलीला शोधू। तुम्हाला जर काही कळलं तर मला कळवा, मला काही कळलं तर मी तुम्हाला कळवतो। सोहम, तू आगीची परीक्षा घेतोयस, म्हणजे डेंजर माणूस आहे। त्या डोळ्यात आग बघितलीस काय? जगन्नाथराव कसे आहेत हे मला कळलंय बघून, अनेक वेळा ऑब्झर्व केलं त्यांना। इतक्यांदा आपल्याकडे आले, मॉमने त्यांचा अपमान करून त्यांना घराबाहेर हकललं, तरीही पुन्हा पुन्हा येत राहिले, फक्त स्वतःच्या मानलेल्या मुलीवरच्या प्रेमा करता। वेळ आली तर आपली अब्रूही बाजूला ठेवून स्वतःच्या मुलीसाठी एखादी गोष्ट करणं हे बापालाच जमू शकतं। पण नियती बघ ना कशी, ज्या माणसाचं आपल्या मानलेल्या मुलीवर इतकं प्रेम आहे त्याच्याकडून त्याची खरी मुलगी हिरावून घेतली गेली। हॅलो सारंग, सावली सापडली का? नाही ना वहिनी। एक काम कर, मंदिरात बघ, तिकडे नक्की सापडेल ती। हा बरोबर, तुझं बघतो मी। बा आम्हाला कुठे वेळ आहे? मग गणपतीमध्ये ड्युटीवर, दिवाळीमध्ये ड्युटीवर, सणासुदीला ड्युटीवर। नाही नाही काय आहे, या टायमाला तुम्ही जाऊन या, पुढचं पुढे बघू की आपण। काय मी करतो, 5 मिनिटात फोन करतो। हा बोल की, निवांत बोलू। हा काय नाही। काय झालं? गेला अर्धा तास मी तुम्हाला सांगतोय माझी लेख करवली, कंप्लेंट लिहून घ्या, पण तुमचं फोनवरचं बोलणं काही संपत नाहीये। तुम्हाला विषयाचं गांभीर्य नाहीये का? घोरपडे सर, काय झालं? तुम्ही यांचे वरिष्ठ का? नाही, गेला अर्धा तास मी यांना सांगतोय माझ्या मुलीची कंप्लेंट लिहून घ्या, पण यांचं फोनवरचं बोलणं काही संपत नाहीये। हा, आता ह्या दरम्यान माझ्या लेकीला काय झालं, त्याला जबाबदार कोण असणार आहे? घोरपडे जरा कॅलेंडर काढा, माझं राशी भविष्य काय आजचं सांगा जरा। साहेब, तुमचं राशी भविष्य मला तोंडपाठ आहे ना। कसं आहे, आजचा तुमचा दिवस संमिश्र असणार आहे। तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे, पण सुरुवातीला तुमच्या जीवाला थोडासा धोका संभवतोय, पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये। त्याही संकटावर तुम्ही मात कराल।
पण पुढे जाऊन आज तुम्हाला जीवाभावाची माणसं भेटण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय तर वरपासून खालपर्यंत तुम्हाला अदवा तदवा बोलतील. एकंदरीत तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. चालायचंच घोरपडे. मग अशी बहीण भेटली, तिने झापलं. आता काय वडील भेटले की काय? यो खरंच की साउथ फिल्म में ऐसा ही होता है. काय सांगता? हा, बॅक टू बॅक सीन्स मध्ये ना अख्खी फॅमिली कनेक्ट होत. काही चेष्टा लावली आहे का? इथे मी आणि माझी बायको माझी लेक हरवल्याची कंप्लेंट द्यायला आलोय आणि तुम्ही चित्रपटावरच्या गप्पा मारताय. तुमची फालतू बडबड ऐकायला आलो इथे आम्ही. ओ साहेब, पोलीस स्टेशन आहे आणि साहेब आहेत ते. जरा दमान. माफ करा साहेब. आहे ना, लेक हरवली त्याच्यामुळे अस्वस्थ आहे आणि त्याच्यामुळे थोडा आवाज वाढला. हो, इमोशनल सीन. हा साहेब, हा असा डोंगर वितळताना बघितला ना, देवा पण लगेच वितळतो. काही काळजी करू नका, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या आत या. घोरपडे, चल आत घेऊन या ना. या या. या साहेब या. आधी आई आणि मुलामध्ये भांडण लावलंस, आता भावामध्ये भांडण लावलंस. झालं तुझ्या मनासारखं? देवी आई, हे असं का होतंय माझ्यासोबत? माझ्यामुळे सारंग सरांना का सहन करावं लागतंय? बसा बसा बसा. बस. हा, आता बोला. सगळं एकदम डिटेल मध्ये सांगा आपल्याला. हा. सर, माझी मुलगी सासरच्या घरातनं सकाळी बाहेर पडली. बराच वेळ झाला पण अजून ती घरी परतली नाहीये. त्यामुळे आम्ही सगळे काळजीत आहोत. एवढंच ना? अहो, गेली असेल दुसून एखाद्या मैत्रिणीकडे, नाहीतर नवरा ओरडला असेल किंवा सासू ओरडली असेल किंवा ना भातात जरा मीठ कमी झालं असेल. सगळी कारणं माहिती आहेत आम्हाला. हा, 100 पैकी 75 केसेस मध्ये असंच असते बघा. मग थोडा पेशन्स ठेवा, सापडेल. नाही, एक मिनिट साहेब. म्हणजे कसं आहे ना, आमची लेक खूप सेन्सिटिव्ह आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते आणि मुख्य म्हणजे ह्या जागेची तिला तशी फारशी माहिती नाहीये ना, म्हणून आम्हाला काळजी वाटते. आणि यांना जरा जास्तच काळजी वाटते तिची. नाही, बरोबर आहे. म्हणजे शेवटी लेक आहे होती, तिची काळजी वाटणारच. खून का रिश्ता आहे. बघताय ना? नाही, तुम्ही सोडून गेला तो. एखादी बहीण देऊन जायची होती कंपनीला. हा, कसं आहे, घरात लक्ष्मी नसेल ना तर घराला काही अर्थ नसतो. आज एक पोरगी भेटली होती, तिला बघून असं वाटलं आपल्यालाही एक अशीच बहीण हवी. घोरपडे सर, कामाच्या गडबडीत नाव पत्ता विचारायचा राहून गेला त्या पोरीचा. बॉस, नाही, आपलं काय ठरलंय, ऑन ड्युटी नो इमोशनल. नो नो. ओके 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 सर. ओके घोरपडे. ओके. यांच्या लेकीचा फोटो मागा यांच्याकडे. फोटो आहे का? हा, आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.